जोरदार पाऊस चालू आहे आणि मॅच ऑन आहे. मॅच थांबवलेली नाहीत. केवी स्पोर्ट्स वारलीपाडा चषक. जोराचा पाऊस चालू आहे परंतु मॅच थांबवली नाही. शिरोळ वर्सेस बेलकडीपाडा सुपर 5चा पहिला मॅच आहे. मॅच चालूच आहे. 6 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. हे पहा प्रेक्षक छत्र्या घेऊन आहेत परंतु खेळाडू खेळतायत. फुल पाऊस चालू आहे आणि इकडे पहा मॅच चालू आहे. फर्स्ट टाइम झालेला आहे टेनिस मध्ये. जोराचा पाऊस चालू आहे परंतु मॅच चालूच आहेत. सुपर 5चा सामना शिरोळ वर्सेस बेलकडीपाडा. हे पहा प्रेक्षक पहा फुल छत्र्या घेऊन परंतु फिल्डर सोपान अरुण फलंदाजी करतायत. जोराचा पाऊस चालू आहे. किती पाहिजे? 4 बॉल 8ची गरज आहे बेलकडीपाडा संघाला जिंकण्यासाठी. 4 बॉल 8. सुपर 5चा पहिला मॅच आहे. 4 बॉल 8. एकच काढला ना. 4 बॉल 8 होता. आता 3 बॉल 7. 3 बॉल 7 पाहिजेत. स्ट्राईकला आहे अरुण. 3 बॉल 7. रोहितला पण पुढची मॅच खेळायची आहे त्यामुळे रोहित भिजत नाही. जेव्हा आयकॉन 2 आयकॉन आलेत परंतु चान्सेस कमी आहे. बघू मॅच झाला तर भेटेल चान्स. यावेळेस व्हाईट बॉल. 3 बॉल 6 धाव संख्येची आहे गरज. फुल मजा घेत असताना प्रमोद दादा. भर पावसात खेळवला जातो हा सामना. अजून एक चांगला बॉल आहे. डॉट बॉल. आता 2 बॉल 6 धाव संख्येची गरज. सुपर 5चा थरार पहा प्रेक्षक फुल मजा घेत असताना. डीजे सगळा सेटअप बंद आहे. यावेळेस चांगला फटका आहे. मिड विकेट. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. आता स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय. बॉल फेकलाय आणि आता बॉल लावलेला आहे. सोपान नॉन स्ट्राईक एंडला आउट झालाय आणि आता स्ट्रायकर एंडला आहे तो अरुण. 1 बॉल 5 ना. 1 बॉल आणि 5 धाव संख्येची गरज. पाहुयात. मग काय फायनली हा सामना जिंकलेला आहे शिरोळ संघाने.